हालेलुया, हालेलुया. देवासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण. 2023 पूर्ण वर्ष परमेश्वराने आम्हाला सांभाळलं, त्याबद्दल परमेश्वराचे आभार मानू. हालेलुया. जेव्हा मी मागे वळून बघतोय 2023 कडे, अडचणी आलेत का? आले. प्रश्न उठले का? उठले. आजार दिसला का? हो. परंतु या सगळ्यांमधून सगळ्यांच्या वर आम्हाला परमेश्वर मात्र नक्की दिसला. हालेलुया. 2023 मध्ये परमेश्वर आमच्यासाठी चांगला राहिला. 2024 मध्ये देखील चांगला राहणार. हालेलुया, हालेलुया. I am so excited to give you the word for 2024. 2024 साठी मला तुम्हाला हे वचन द्यायचं आहे आणि मी उत्तेजित आहे. मी बरेच रात्र झाले प्रार्थना करत आहे की देवा, हे शब्द, हे वचन मंडळीवरती असा उतरून येऊ दे, असा उतरून येऊ दे. वर्षभर, हर महिना, हर रोज याचा अनुभव प्राप्त होऊ दे. हालेलुया, हालेलुया. उघडूया प्रियानो आपण आपले बायबल्स, यशाचं पुस्तक, याचा 54वा अध्याय आणि वचन 2. आपल्या डेऱ्याच्या जागा वाढीव, आपल्या राऊंडाच्या कणाती पसरू दे. अटकाव करू नकोस. आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा घेतील आणि उजाड झालेली नगरे ते वसवील. आमेन. हालेलुया. आपल्या डेऱ्यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कणाथी पसरू दे. अटकाव करू नकोस. आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक. कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल. तुझे संतान राष्ट्रांवर ताबा करील व उजाड झालेली नगरे वसवील. चर्च, तुमच्या समोर मी आणत आहे 2024 साठी हे अभिवचन. सगळे म्हणा एक्सपान्शन. इयर ऑफ एक्सपान्शन. जर कोणाला माहित नसेल याचा अर्थ काय, हे वर्ष वाढीचं वर्ष असणार आहे. हालेलुया. हे वर्ष वाढीचं वर्ष, 2024 साल वाढीचं वर्ष असणार आहे. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये, माझ्या मंडळीमध्ये हे वर्ष 2024 वाढीचं वर्ष असणार आहे. 2024 will be the year of expansion in the mighty name of Jesus in my life, in my family and in my church. I declare in the name of Jesus, येशूच्या नावाने कणाथी वाढू दे, सर्व काही पसरू दे, सर्व काही मोठं होऊ दे. उजवीकडून डावीकडून आमची वाढ होऊ दे येशूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया. आपले हात उंच करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. आपले हात उंच करा, मोठ्याने परमेश्वराला धन्यवाद द्या. म्हणा, येशू
आज तुझ्या नावाने येशू राजा, आज हे वचन, आज हे शब्द आम्ही आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या मंडळीसाठी आम्ही स्वीकारत आहोत. आय रिसीव्ह इट फॉर मी, फॉर माय फॅमिली अँड फॉर माय चर्च इन द नेम ऑफ जीसस. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनावरती परमेश्वरा हा शब्द, हे अभिवचन येशूच्या नावाने आजपासून कार्यरत होऊ दे. 12चा ठोका लागला, 2024 ची सुरुवात झाली की इयर ऑफ एक्सपान्शन, वाढीचा वर्ष सुरुवात होऊ दे 12च्या ठोक्यावर येशूच्या नावाने. हालेलुया. हो रबा शेखेरे बेरे खोसोदो बोंदोरी बाबा शेबाला खराबा शेखोरो बोंदोली बारे खेदेबे खराना माशा खोरो बोंदोरी खेदेबे शेखरा शाब्राहांदाला रबा से खेदेरे करो. जीसस, जीसस. हराना माशे खेदेबे रे खेदेबे. कोणीतरी मला बस झालं. त्याच ठिकाणी तितकंच राहून, तितकंच बघून बस झालं. येशूच्या नावाने आमची वाढ पक्की आहे. हालेलुया. विस्ताराचं वर्ष येशूच्या नावाने आम्ही घोषित करत आहे. वाढीचं वर्ष येशूच्या नावाने आम्ही घोषित करत आहे. 2024. Hallelujah. I want to prophesy and I say God is settling some lives in 2024. येशूच्या नावाने मला भविष्यवाणी करून म्हणू दे, काही जीवन इथे आहेत, काही लोक इथे आहेत. 2024 मध्ये पूर्णतः तो तुम्हाला सेटल करत आहे. मला माहित नाही सेटल हा शब्द तुमच्या जीवनाच्या कुठल्या भागासाठी आहे, परंतु मला जे जाणवलं आत्म्यामध्ये ते मी लिहून काढलं आणि आज तुमच्या समोर उभं राहून विश्वासाने मी ते घोषित करत आहे. काही जीवन इथे आहेत, त्यांना सेटल होण्याची गरज आहे. आणि येशूच्या नावाने काही जीवन, काही परिवार सुस्थितीमध्ये सेटल होणार आहे 2024 मध्ये. सुस्थितीमध्ये. हालेलुया. हालेलुया. There are some people I have seen. काही लोक आहेत ज्यांना मी बघितलेलं आहे, पूर्ण वर्ष असं वर्तुळ, पूर्ण वर्ष वर्तुळामध्ये एक नाही तर दुसरा त्रास, एक नाही तर दुसरा आजार, परिवारामधलं एकानंतर दुसऱ्यानंतर तिसरं असं कोणतरी आजारी पडत आहे. 2024 येशूच्या नावाने ते परिवार सेटल होत आहे उत्तम आरोग्यामध्ये. मला नाही वाटत काही परिवाराने स्वीकार केला त्या गोष्टीचा. मी पुन्हा एकदा म्हणतो, 2024 मध्ये सतत एकानंतर एक कोणी जर आजारी पडत असेल, आज हे वचन स्वीकारून घ्या. बिकॉज गॉड जस्ट वॉज स्पीकिंग टू मी. देव माझ्याशी बोलत होता या दिवसांमध्ये आणि मी मुद्दाम लिहून काढलं आणि म्हणून मी विश्वासाने मी हे कबूल करून बोलत आहे तुमच्यावरती, तुमच्या परिवारावरती. येशूच्या नावाने मी आज कबूल करून बोलत आहे. आजाराची सवय परिवाराने लावून घेऊ नये येशूच्या नावाने. आजार आमच्या परिवाराचा हिस्सा नाही. कोणीतरी आमेन म्हणा. There are so many who are struggling financially. अनेक जण आहेत जे आर्थिकरित्या स्ट्रगल करत आहेत, संघर्ष करीत आहेत. 2024 जर तुम्ही विश्वास ठेवत असाल माझ्याबरोबर, इफ यू बिलीव्ह विथ मी, many lives and families will be settled financially in 2024. अनेक परिवार आणि अनेक जीवन
आर्थिकरित्या 2024 मध्ये सेटल होत आहेत. म्हणून मी म्हणालो, कोणीतरी मोठ्याने बोला, बस झालं, बस झालं. हालेलुया. Have you ever prayed, Lord? See, so many people pray, increase my income. किती लोक भरपूर जण प्रार्थना करतात, देवा माझी पगार वाढव. शेजारच्याला चिमटा घ्या आणि म्हणा, तू नीट ऐक, झोपू नकोस. You know, really, I'm not even joking. ऐका, ही जागा झोपण्यासाठी नाही आहे. हॅलो, नाहीतर मी एसी बंद करायला लावतो, आपल्याला भाडं कमी होईल. ऑलराइट. किती लोकांनी प्रार्थना केली, मी पण केली आहे प्रार्थना. किती लोकांनी प्रार्थना केली, देवा माझी पगार वाढव, माझं प्रमोशन कर. हॅलो, येस, माझं पेन्शन वाढव, म्हातारपणी तेच एक आहे. आमेन म्हटलंय कोणतरी, जोजो. I'm telling you, how many of you have prayed, God, I want to increase my tithe. पण असे किती लोक ज्यांनी अशी प्रार्थना केली, देवा माझा दशांश मला वाढवायचा आहे, इतका पैसा दे. Hallelujah. The church runs on a different principle. मंडळी वेगळ्या तत्वावर चालते, जगाच्या तत्वावर चालत नाही. मंडळी वेगळ्या तत्वावर चालते. जगासाठी उलट आहे ते, पण हेच सरळ आहे. देवा मला भरपूर दे ही प्रार्थना नको, देवा मला भरपूर द्यायचं आहे ही प्रार्थना असावी. हालेलुया. जर मी असं म्हणेन, मला म्हणायचंच आहे, तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, मी म्हणणारच आहे, पण मी जर असं म्हणेन तर तुम्ही विश्वास ठेवाल का माझ्या बरोबर? आता पुढचं जे वाक्य बोलणार आहे ते न ऐकता हो म्हणणार आहे का? May 2024 be one of your largest giving year. काही लोकांना कळालं नाही, मी मराठीत बोलणारच आहे. कोणालाच आज सुटका नाही, सगळे दार बंद आहेत. 2024 हे आमचं सगळ्यात जास्त देणारं वर्ष असू दे. हालेलुया. अजूनही इतके अनेक असे लोक आहेत ज्यांना देण्याचा अनुभव काय असतो हे प्राप्त झालेलं नाही आहे. 2024 वर्ष तुमच्यासाठी आहे. You have to give. I will be talking about giving in 2024 a lot. 2024 मध्ये देण्याविषयी मी खूप बोलणार आहे. शेजारच्याला म्हणा तयार राहा ऐकण्यासाठी आणि मग देण्यासाठी पण. हालेलुया. पास्टर तुम्ही तर म्हणायला लागला विस्ताराचं वर्ष आहे, वाढीचं वर्ष आहे, देण्याचं कसं काय? खूप घनिष्ठ संबंध आहे दोन्हीमध्ये. जितकं देऊ तितकं वाढू. काहीतरी विचित्र व्हॉट्सअप स्टेटसवरती ठेवण्याऐवजी हे स्टेटसवर ठेवा, जितकं देऊ तितकं वाढू. जितकं देणार तितकं विस्तार होणार. हालेलुया. हा, नाहीतर टोचणारे स्टेटस बस करा आता 2024 मध्ये. त्यांनी मला असं केला का? व्हॉट्सअप स्टेटसचं महायुद्ध बघितलंय मी 2023 मध्ये. जाऊ दे, मी माझ्या वचनाकडे परत येतो. I'm telling you. Wow.
काही गोष्टी बोलायच्या पर्सनली बोलतो, स्टेजवरून वेगळा अर्थ घेतला जाईल. खरंच आय एम आस्किंग फॉर विजडम. यशा 54:2 एनलार्ज द प्लेस ऑफ युअर टेंट, let the curtains of your habitations be stretched out, do not hold back, lengthen your cords and strengthen your stakes. आपल्या डेऱ्यांची जागा वाढव. म्हणा सगळे वाढव. शेजारच्याकडे म्हणून म्हणा वाढव. आपल्या राहुट्यांच्या कणाथी पसरू दे. म्हणा पसरू दे. अटकाव करू नकोस. म्हणा अटकाव करू नकोस. आपल्या दोऱ्या लांब कर. म्हण लांब कर. मेखा पक्क्या ठोक. म्हणा पक्क्या ठोक. 2024 मध्ये जसं मी म्हणतोय की परमेश्वर विस्ताराचं वर्ष, वाढीचं वर्ष करणार आहे म्हणजे आहे. आमेन. हालेलुया. परंतु ह्यासाठी ह्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आज तुम्हाला मी सांगतो, आणि मग आपण पुन्हा आराधनेमध्ये जाणार आहे, आणि मग आराधनेमध्ये आपण 2024 मध्ये प्रवेश करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. 4 गोष्टी, 4 ज्याच्यामुळे आम्हाला 2024 आमच्यासाठी विस्ताराचं वर्ष ठरणार आहे. आमेन. नंबर 1, एनलार्ज द प्लेस ऑफ युअर टेंट. पहिला, आपल्या डेऱ्याची जागा वाढव. ना जेव्हा परमेश्वर यशायाच्या या पुस्तकामध्ये हे वचन देत आहे लोकांना, त्यावेळेला माझी इच्छा आहे की तुम्ही समजून घ्यावं. तो जो काळ होता मोशेचा, ज्या वेळेला लोक तंबू करून राहायचे, तो काळ लुटून गेला होता. आणि आता अशा त्या काळामधल्या अशा आधुनिकतेमध्ये ते येऊन बसले होते ज्या वेळेला बिल्डिंग्स उभा राहिले होते. माझ्याबरोबर आहात का तुम्ही सगळे? माझ्याबरोबर? ओके. त्या काळामध्ये आता हे जेव्हा चाललंय तेव्हा बिल्डिंग्स उभे झाले होते. बिल्डिंग्स म्हणजे आपल्यासारखे बिल्डिंग्स नाही, म्हणजे दगडी बांधकाम सुरू झालं होतं. आणि हे असताना सुद्धा परमेश्वर जेव्हा बोलतोय तेव्हा तो काय म्हणतोय माहिती का? आपल्या डेऱ्याची जागा वाढव. आणि मग तो म्हणतोय आपल्या राहुट्यांच्या कणाती पसरू दे. म्हणजे परमेश्वर त्यांना घेऊन जात आहे, आणि जिथून त्यांची सुरुवात झालेली आहे ना वाढ होण्याची. मी येणाऱ्या दिवसांमध्ये निर्गम 1 मधून पण बोलणार आहे तुमच्याशी. आज जर वेळ मिळाला तर थोडंसं टच करेन त्या टॉपिकला. परंतु लक्षात घ्या, देवाच्या लोकांचा विस्तार ज्या ठिकाणातून होत होता ना, तिथं घेऊन जाऊन परमेश्वर त्याचं उदाहरण तो देत आहे की जसं लोक तंबूमध्ये राहायचे, त्या तंबूविषयी आज मला बोलू द्या म्हणून तो त्याचं उदाहरण देतो. आणि म्हणून तो सांगतोय की आपल्या मराठीमध्ये काय डेऱ्यांची जागा वाढव. एनलार्ज द प्लेस ऑफ युअर टेंट. एनलार्ज द टेंट म्हटलेलं नाही आहे, तुझा डेरा वाढव म्हटलेलं नाही आहे. म्हणजे दुसऱ्या साध्या शब्दांमध्ये तुझा तंबू वाढव म्हटलं नाही. द वर्ड डज नॉट से enlarge your tent. The word is saying enlarge the place of your tent. तुझा तंबू नको वाढू. पहिल्यांदा काय कर, गरज काय? फर्स्ट तुझ्या तंबूची जागा वाढव. देवबाप स्पर्श करो काही लोकांना या शब्दाच्या द्वारे. म्हणा कोणाला तरी जागा वाढव. बघताय का जागा आहे का? जागा आहे का? आहे का जागा इथे? आहे? नाही. आहे का जागा इथे? बाहेर बसलेत लोक बाहेर. म्हणून म्हणतो मोठ्याने म्हणा जागा वाढव. ही जागा सोडून जाण्याची वेळ आली आहे. ही जागा मला आठवतं, मला पास्टर अमितला की आम्ही समाज कल्याणमध्ये होतो.
मोजून 81 लोक येत होते. तिकडं पण एक तडाखा असा लागला की बोलू द्या मला, बोलू का नको? आणि इन मीन 60 लोक हातात उरले. इन मीन 60 लोक. त्यावेळेला आम्ही विचार केला 2 वर्ष आम्ही वाढीच्या विषयी बोलणार नाही, मजबूतीच्या विषयी बोलणार. पहा, तुमच्या बोलण्यामध्ये आणि निर्णय घेण्यामध्ये इतकं ताकद आहे ना. परमेश्वराला ज्यावेळेस आम्ही बोललो की देवा 2 वर्ष आम्ही बाहेर जाणं, वाढणं याच्याविषयी बोलणार नाही. आम्ही जे लोक 60 लोक उरले आहेत ना त्याच्या मजबूतीसाठी आम्ही काम करणार. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरी जाणे, त्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरी जाणे, प्रत्येकाला मजबुरी देणे. लोकांचा माझ्यावर विश्वास नव्हता. आम्ही सगळे तरुणच होतो, अजून पण आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हां. आणि आम्हाला सगळे हाफ चड्डीतलेच म्हणायचे. मला तर सीडी विकणारा म्हणायचे. नाही, खरंच ते सांगायला लागलो मी. खरंच धन्यवाद देवाला. हां. आणि आमची रात्र कशी गेले ते तुम्हाला सांगणार नाही, जाऊ देते, ती वेगळी गोष्ट आहे. पण दिवसा परत हसायचा, सगळ्यांना भेटायचं. 2 वर्ष मजबूती आणण्यासाठी. आणि परमेश्वराने आम्हाला खरंच आहे, देवाने म्हटलं ओके ठीक आहे, तुम्ही ही प्रार्थना करायला लागला ना की तुम्हाला मजबूती पाहिजे मंडळीला, दिली तुम्हाला. आणि खरंच देवाने त्या 60 लोकांमध्ये मजबूती आणली. एक केला, एक मजबूत केला. काही गोष्टी बोलायच्या आहेत, बोलणार नाही, सोलापूरमध्ये आहे म्हणून. आमचा विरोधी कोण आहे? कोण नाही आहे. हालेलुया, हालेलुया. हा, मी एसी बंद म्हणलो, खरंच बंद झाला का एसी? हा, ओके, ठीक आहे. आणि देवाने खरंच आमचं ऐकलं. मजबूती 2 वर्ष, ठीक आहे, 2 वर्ष काही नाही. आणि मग वेळ अशी आली की तिकडून आम्हाला जावं लागलं. आदराचे शब्द वापरायला लागलोय. जावं लागलं म्हटलं मी. हां, दुसऱ्या अर्थाने आम्हाला काढलं. जे आहेत ना तेव्हापासून इकडं बसलेले त्यांना माहिती आहे, काढलं. आणि कुठं जायचं आम्हाला कळालंच नाही, काहीच कळालं नाही. किती द्यायचं पास्टर आपण? 240 रुपये दर रविवारी भाडं, समाज कल्याण. 240 रुपीज. बोलू का थोडं मनाचं आज? हां. 240 रुपये आठवड्याला खर्च होता समाज कल्याणच्या हॉलचा भाडं म्हणून. ते आम्हाला असं झालं की आता ते सुटलंय आमच्याकडनं, आम्हाला काढले तिथनं. आता आम्ही कुठं जाणार? आम्ही कासावीस झालो, कळलं असं झालं. पण आम्हाला हे कळत नव्हतं तेव्हा, खरंच म्हणू दे आम्हाला, की आम्हाला हे कळत नव्हतं तेव्हा की ही देवाची योजना होती. देवाने ही परवानगी दिली होती की आमच्या बरोबर असं काहीतरी घडावं आणि आम्ही तिथून बाहेर, त्या हॉलमधून बाहेर पडावं. जेव्हा त्या हॉलमधून बाहेर पडलो ना, मंडळीत वाढ झाला. There is a pastor in Sholapur. I have been telling him for years, your growth is in leaving that hall, but he's not listening. नाव नाही सांगणार, विचारायला पण येऊ नका. एक पास्टर आहे सोलापूरमध्ये, त्यांना किती वेळा सांगून झालं माझं की पास्टर, देव मला सांगायला लागलाय तुमची वाढ ते हॉल सोडण्यामध्ये आहे. नाहीच सोडायचं. धरून बसलेत. आई नाही ते लोक कमी व्हायला लागलेत. आय एम टेलिंग यू, जर ह्याच्यापेक्षा मोठा हॉल भेटला 2024 मध्ये, आपण तिकडे जाणार. धरून ठेवायला नको.
आणि क्रिसमसला बोलल्याप्रमाणे पुढचा क्रिसमस आपण आपल्या स्वतःच्या जागेमध्ये करणार, स्वतःच्या चर्चमध्ये करणार. कोणीतरी आमेन म्हणाल? कारण हे विस्ताराचं वर्ष आहे, हे वाढीचं वर्ष आहे. हालेलुया. पहिली गोष्ट परमेश्वर आम्हाला सांगत आहे, लेट मी कम बॅक टू माय पॉइंट्स. पहिली गोष्ट परमेश्वर आम्हाला सांगत आहे, एनलार्ज द प्लेस ऑफ युअर टेंट. तुमचा तंबू नाही, परंतु तंबूसाठी जी जागा लागणार आहे ना, ते वाढवायचा अर्थ काय? प्रे फॉर बिगर साइट, टू हॅव बिगर थिंग्स इन लाईफ. आमची दृष्टी, आम्हाला ज्या प्रकारे आम्ही बघतो ना, ते वाढवणं गरजेचं आहे पहिल्यांदा. हालेलुया. म्हणून मी मुद्दाम ते समाज कल्याणचं उदाहरण तुम्हाला दिलं. तिथल्या तिथंच आम्ही अडकून बसलो होतो, तिथेच अडकून बसलो, तेवढ्याच लोकांमध्ये अडकून बसलो होतो. दुःख वाटलं, का देवा असा छळ केलास, असं पण वाटलं. पण तिथून निघालो, एक दूरदृष्टी प्राप्त झाली. आमचे कनाथी, आमचा डेरा आम्ही वाढवला. मग परमेश्वर म्हटलं, आता मी ते भरणार. हालेलुया. आता हे पुरत नाहीये, ह्याच्यापेक्षा जास्त मोठं त्या ठिकाणी जायचं, त्याच्यामध्ये परमेश्वर भर घालणार, म्हणजे घालणार. हालेलुया. इथे लोक काय 30% लोक आहेत विश्वास ठेवत नाही. हरकत नाही म्हणा, हरकत नाही, माझा विश्वास आहे म्हणा. आता सगळे बोलले. सो बिफोर एनलार्जिंग द टेंट कम्स एनलार्जिंग द प्लेस. तंबू वाढवण्याच्या अगोदर, तंबू वाढण्याच्या अगोदर जागा वाढवणे गरजेची आहे. इट्स टाइम टू एनलार्ज आवर कॅपॅसिटी. आमची क्षमता वाढवण्याची गरज आहे. ज्याला सायकल चालवता येत नाही, त्याला जर विमान दिलं तर काय होणार आहे? हा, स्प्लेंडर पण नाही, पण विमानाची अपेक्षा. देव आज सांगायला लागले 2024 मध्ये स्वतःची तयारी अशी करा की तुमची कॅपॅसिटी, काय म्हणणार कॅपॅसिटीला, तुमची क्षमता वाढू दे, तंबू वाढेल. हालेलुया. क्षमता वाढू दे. देवाजवळ, देवा माझी क्षमता वाढव, देवा या मंडळीच्या सेवेची क्षमता वाढव. हालेलुया. काय सांगायचं पास्टर? चर्च रविवारी आलो, 12 वाजायला लागले की वळवळच होते. अस्वस्थच होते. म्हणा शेजारच्याला, कॅपॅसिटी वाढव. हालेलुया. चर्चला उशिरा यायचं, सुटायला मात्र लवकर पाहिजे, वेळेवर पाहिजे. किती देवाचे आभार बघा. 3ऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे माहितीये का? उजवीकडे डावीकडे तुझा विस्तार होईल. म्हणजे पुढं पण मागं पण, इकडं पण होणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला वेळेवर नाही यायचंय. हा, कोण तर बरोबर बोललं. काय? वेळेच्या विस्तार, वेळेच्या अगोदर यायचं आहे, वेळेच्या नंतर पण थांबायचं आहे. हालेलुया. नाही तर रविवार एकच दिवस असतंय की आम्हाला सुट्टी मिळते, तेव्हा पण लवकर यायचं का? अरे देवाला एकच दिवस नाही, देवाला ते 2 तास 3 तास आपण द्यायला, आपण असं करायला लागलोय. देवाला खूप चांगलं माहिती आहे. म्हणा शेजारच्याला, तुझी कॅपॅसिटी माहिती आहे देवाला. सी,
when I am saying, I'm saying this with responsibility over my shoulders. जेव्हा मी बोलतोय तेव्हा माझ्या खांद्यावर जबाबदारी घेऊन बोलतोय. एक छोटंसं उदाहरण देऊ का कालचं? काल रात्रीचं उदाहरण देऊ का? काल रात्रीचं मी माझी कॅपॅसिटी वाढवायला लागलोय. आय वॉन्ट टू बी एन एक्झाम्पल, नॉट जस्ट प्रीच. मला फक्त संदेश द्यायचा नाही, मला एक उदाहरण बनायचं आहे. बोलू का? काही पोरांना सांगितलं मी आज. कारण मला माझी कॅपॅसिटी वाढवायची. इन माय स्टुडिओ, इन द नाईट, लास्ट नाईट आय वॉक्ड 4 kilometers स्पीकिंग इन टंग्स. काल रात्री वाजलं कोणाच तर काय तर, हा, काल रात्री स्टुडिओमध्ये असे अन्य भाषा बोलत फेऱ्या मारत मारत माझा वॉचनी काउंट केला, 4 kilometers झाले. आय वॉक्ड फॉर 1 hour 15 minutes 16 minutes. असंच 3 kilometers झाल्यावर जेव्हा असं झालं नाही तर तेव्हा कळालं 3 kilometers झाले. मग असंच अजून थोडंसं कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अजून 1 kilometer चाललो. माझं हे कमी करण्यासाठी नाही, माझ्या आतली क्षमता वाढवण्यासाठी. हालेलुया. इट्स अ गुड एक्सरसाइज. हे एक चांगलं काय म्हणतात त्याला, सराव आहे. इकडे जाऊ नका, व्यायामकडे जाऊ नका. हा एक चांगला सराव आहे. चालता चालता अन्य भाषेत बोला. चालता चालता आय एम इन्क्रीजिंग माय कॅपॅसिटी. मी माझी क्षमता आतून वाढवत आहे. आतून जेवढी माझी क्षमता वाढणार ना तेवढा माझा तंबू पसरणार. हालेलुया. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर कॅपॅसिटी फ्रॉम इनसाइड? किती लोकांना तुमच्या आतमधून तुमची कुवत किंवा तुमची क्षमता तुम्हाला वाढवायची? तेव्हा मी 1 तास प्रार्थना करत होतो, मी आता 2 तास प्रार्थना करणार आहे. कॉम्पिटिशन नाही आहे. पास्टर 4 kilometers चालले का? 8 करतो. तिथं ते नाही आहे. दॅट्स नॉट द थिंग. इट्स अबाउट इन्क्रीजिंग युअर कॅपॅसिटी, एनलार्जिंग युअर कॅपॅसिटी. तुमची क्षमता आतमधून वाढवण्याबाबत आहे. हालेलुया. कॅपॅसिटी विषयी परत नंतर बोलू. दुसरी गोष्ट, आपल्या डेऱ्याची जागा वाढव. दुसरं काय म्हटलंय? आपल्या राहुट्यांच्या कणाती पसरू दे. सगळे म्हणा पसरू दे. द सेकंड थिंग, स्ट्रेच द कर्टन्स. म्हणजे मराठीमध्ये खूपच जास्त म्हणजे जड शब्द आलेला. राहुट्यांच्या कणाती पसरू दे. कर्टन म्हणा, सगळ्यांना कर्टन. हां, म्हणजे ते जाड कापड आहे ना तंबूचं, ते म्हणा, ते स्ट्रेच द कर्टन्स. खेचायचे त्याला. दॅट्स द सेकंड वन आय वॉन्ट टू टेल यू. सी, रिमेंबर, स्ट्रेचिंग इन्क्रीजेस द रीच. खेचणे जे आहे ना ते आमची एक मर्यादा जी आहे त्याच्या पलीकडे जाऊन तिथं पोहोचण्यासाठी सहायता प्राप्त करून देतं. खेचणं एक कापड आहे. एक कापड आहे ज्याला खेचलं तर ते खेचलं जाऊ शकतं. स्ट्रेचेबल मटेरियल म्हणतात. ऐकलं ना कधी? ताणलं जातं. हां, ते कापड एक ताणणारं कापड असते. ते एवढंच आहे, परंतु मला अजून खालपर्यंत घ्यायचं तर त्याला आपण काय करतो? थोडंसं वडतो. हां, बरोबर आहे, वडतो म्हणलं ते एकदम असं वाटलं सोलापूर. वडतो. हां, वडायचं. वर्षभर, 2.5 वर्ष आहे.
हालेलुया. स्ट्रेच युअर कर्टन्स. आपले कनाती पसरू दे, ओढू दे, खेचले जाऊ दे. याचा अर्थ काय माहिती का? आमचा विश्वास खेचण्याची गरज आहे. हालेलुया. वी हॅव टू स्ट्रेच आवर फेथ इन 2024. आमचा विश्वास आम्हाला ताणायचा आहे 2024 मध्ये. तुम्हाला माहिती आहे अनेकांनी आपल्या विश्वासाला निवांत करून ठेवलंय. तू नको जास्त त्रास घेऊ, तुला ठेवतो बाजूला. विश्वास, मी जातो की डॉक्टरकडं, तू ठेव बरा बाजू. मी करतो मला काय करायचं ते. हा, मी अजून करतो की ओव्हर टाइम. विश्वास, तू तिथेच राहा. पण 2024 मध्ये आपला विश्वास ताणायची गरज आहे. हालेलुया. अशक्य ते शक्य 2024 मध्ये बघायचं आहे म्हणजे आहे. हालेलुया. यू हॅव टू. कधी कधी आत्मिकरित्या हट्टी बनणं चांगलं आहे. देवा मला हे बघायचं आहे म्हणजे बघायचं आहे, बस. विश्वास ताणला पाहिजे, विश्वास ताणला पाहिजे. देवा मी ह्या परिस्थितीमध्ये ना मी रडणार नाही. 2023 मध्ये खूप रडून झालं. बस नाही झालं असेल तर 12 वाजेपर्यंत रडा. अजून नको नको, थोडेच वेळ झाले. पण 2024 मध्ये रडायचं नाही. म्हणा कोणाला तरी, रडायचं नाही. किती देवा, कसं देवा, मीच का देवा, मलाच असं का देवा, तिने माझं हेच केलं नाही, तिने मला तसंच केलं नाही. रिकॅपचा व्हिडिओ बघितलो, माझा एक बी फोटो नाही. विनीत कधी असतंय आपलं इंस्टाग्राम पोस्ट? संडेचा फोटोज टाकतो कधी? बुधवारी काय तर टाकतो ना, मंगळवारी, सोमवारी, दर मंगळवारी मी इंस्टाग्राम उघडून बघतो. मी बघते फक्त मुलांच्या विषयी कशाला बोलू मी? दर मंगळवारी बघते हो, माझा फोटोच नाही. 2024 रडणं बंद करायचं. देवा असं माझ्यामध्ये काम कर, असं माझ्यामध्ये काम कर. मी विश्वास ठेवीन आणि त्याप्रमाणे घडू दे. हार मानायची नाही. 2024 मध्ये हार मानायची नाही. हालेलुया. लेट मी टेल यू मला काहीतरी सांगू द्या. 11 महिने 2024 चे काही जरी झालं नाही तरी 12व्या महिन्यामध्ये असा विश्वास ठेवा ना की 11 महिन्याचं सगळं विथ बोनस वर्षभर मिळणार, वर्षभराचं. हालेलुया. ही इज अ गॉड ऑफ प्रॉमिस. ही इज अ गॉड ऑफ प्रॉमिस. तो अभिवचनाचा परमेश्वर आहे. जर त्याची मंडळी विश्वास ठेवत आहे, विस्ताराचं वर्ष असणार आहे म्हणजे असणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत काही नाही झालं तरी 2024 डिसेंबर 31 तारखेपर्यंत माझा देवाला सर्व काही शक्य आहे. तो समर्थ आहे विस्तार करण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. पटकन उघडू जेनेसिस 15:5, उत्पत्ती 15:5. नाहीतर मी वाचतो तुमच्यासाठी. इथं काय म्हटलं माहिती का? उत्पत्ती 15:5 मध्ये मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. त्याने त्याला कोणास म्हणाले? परमेश्वराने अब्राहमास म्हटले. काय म्हटले? त्याने त्याला बाहेर आणून म्हटले. सगळे म्हणा बाहेर आणले. मग काय म्हटले? आकाशाकडे दृष्टी लाव. तुला हे तारे मोजतील तर मोज. तुला हे तारे मोजता येतील तर मोज. हा. मग त्याने त्याला सांगितले
तुझी संतती अशीच होईल. मग त्याने त्याला काय सांगितले? तुझी संतती अशीच होईल. माइंड यू, द टाइम God is speaking with Abraham is when Abraham has 0 children. अब्राहमाशी देव हे कधी बोलतोय? ज्या वेळेला अब्राहमाला 0 लेकर आहेत. सगळे म्हणा 0. काय सोलापूरचा असला असता अब्राहम काय म्हणला असता? चेष्टा लावलो का? चेष्टा लावला का? 1 लेकरू नाही मला, आणि तू म्हणतो हे बघ सगळं आकाशाच्या ताराने एवढी मी तुझी संतती करणार आहे. इट इज सो हार्ड टू बिलीव्ह. पण माझं लक्ष कुठे जात आहे माहिती का? सुरुवात बघा वचनाची काय म्हटलंय? मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटलंय. म्हणून मी तुम्हाला म्हणलं, म्हणा सगळे बाहेर आणून म्हटले. काय म्हटलं? ही वॉज इन हिज टेंट. तो त्याच्या तंबूत. मी म्हणाल तुम्हाला, जेव्हा यशाया 54 आपण वाचलं ना, त्यावेळेला विटांचं बांधकाम, दगडी बांधकाम सुरू झालं होतं. परंतु ह्या वेळेला तंबू. आणि परमेश्वर अब्राहमाला म्हणतो बाहेर ये. बाहेर आणलं देवाने त्याला बाहेर. आणि मग काय म्हणाला? आकाशाकडे बघ. कारण त्याला विश्वास बसत नव्हता की परमेश्वर त्याला राष्ट्रांचा पिता बनवणार आहे. कारण तो स्वतःच्या तंबूच्याच छताला बघत होता. मग देव म्हणाला बाहेर ये. देव म्हणाला तुझ्या तंबूच्या छताकडे बघू नको, माझ्या छताकडे बघ. हालेलुया, हालेलुया. सो वी नीड टू इन 2024 मध्ये आम्हाला आमच्या मर्यादित तंबूच्या बाहेर यायचं आहे. देवाच्या अमर्याद तंबूकडे आम्हाला पाहायचं आहे. कोणतरी आमेन म्हणेल? हालेलुया. हाऊ विल आय स्ट्रेच माय कर्टन्स? मी माझ्या कणाती कसं वाढवीन देवा? जेव्हा तू तुझ्या तंबूकडे न बघता माझ्या तंबूकडे बघशील, तेव्हा तुझ्या कणाती वाढणार, ताणल्या जाणार. हालेलुया. आम्हाला आकाशाकडे दृष्टी लावायची आहे. लॉक युअर आईज ऑन गॉड्स टेंट. लॉक युअर आईज ऑन गॉड्स टेंट. हालेलुया. God is changing the way we look at things in 24. आम्ही ज्या पद्धतीने गोष्टींकडे बघतो ती पद्धत बदलत आहे परमेश्वर 2024 ला. हालेलुया. अनेक वेळा ज्या पद्धतीने मी विचार करतो, ज्या पद्धतीने मी बघतो, त्याच्यामुळे आम्ही देवाला सीमित करत आहे. परंतु वेळ आहे 2024 मध्ये आमच्या तंबूतून आम्हाला बाहेर येऊन देवाच्या तंबूकडे आम्हाला पाहायचं आहे. आमची दृष्टी बदलायची आहे. गॉड इज चेंजिंग द वे वी आर लुकिंग ॲट थिंग्स इन 2024. हालेलुया. And only then expansion will happen. So let me say this, expansion will happen when we start looking beyond our limited tent and start gazing at God's great tent. विस्तार तेव्हाच होणार ज्यावेळेला आम्ही आमच्या मर्यादित तंबूकडे पाहणं बंद करून देवाच्या अमर्याद तंबूकडे पाहत राहू. त्यावेळेला आमच्यामध्ये विस्तार होणार आहे. आमेन, आमेन, हालेलुया. तिसरा आणि चौथं पटकन बोलतो आणि मग आपण प्रार्थनेकडे जाऊया. अटकाव करू नको. हा, काय म्हटलेलं आहे? अटकाव करू नको. अटकाव करू नकोस. सगळेजण म्हणा अटकाव करू नकोस. Give it your all in everything you are doing. Don't do anything half-heartedly this year. 2024 मध्ये अर्ध्या मनाने काही करू नका. पूर्ण अंतःकरणाने करा. हालेलुया. जर कागद कापायला जरी लावले की नाही, हॅलो, पूर्ण अंतःकरणाने कापा. मला हेच दिलंय असं म्हणू नका. खरं सांगतो, जर चर्च तुमच्याकडे बघत नसेल, मला हे पण म्हणू द्या, जर पास्टर पण तुमच्याकडे बघत नसतील, पूर्ण अंतःकरणाने करा. देव बघतोय. तुमचं वर्ष विस्ताराचं वर्ष असणार आहे.
हालेलुया. म्हणून तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट मी तुम्हाला म्हणालो तुमचे तंबूची जागा वाढवा. दुसरं म्हणालो तुमच्या कणाती पसरू दे, ताणू दे, विश्वास वाढू दे. देवाच्या तंबूकडे आम्हाला पाहायचे, आमच्या मर्यादित तंबूकडे नाही पाहायचे. तिसरी गोष्ट म्हणालो अटकाव करू नका. आम्ही स्वतःला अटकाव करू नये. कधी कधी आम्हाला काम सांगितलं जातं, आम्हाला माहिती आहे आमच्याकडून होत आहे, मुद्दाम नाही करत. करू दे त्याला, सारखं सारखं मीच करू का? डोंट होल्ड बॅक, डू नॉट होल्ड बॅक. मी खरं सांगतोय तुम्हाला, अटकाव. मी जर अटकाव केला असतो ना तर इथं थांबलो नसतो. मी जर स्वतःला अडवलं असतो ना तर इथे थांबलो नसतो. इकडे थांबत नाही. अटकाव करू नका. कोणी बघो अथवा कोण न बघो, देव बघायला लागलाय. आणि तुमचं तंबू वाढवण्याचं काम परमेश्वर करणार आहे. कुठले चर्च करणार नाही, न्यू लाईफ फेलोशिप करणार नाही, न्यू लाईफ फेलोशिप असोसिएशन सोलापूर करणार नाही, मी करणार. देव आमचा तंबू वाढवणार आहे. हालेलुया. आपल्या दोऱ्या लांब कर. आपल्या दोऱ्या लांब कर. वाव. आणि मेखा पक्क्या ठोक. आपल्या दोऱ्या लांब कर आणि मेखा पक्क्या ठोक. या दोन गोष्टी चौथ्या मुद्द्यामध्ये आम्हाला काय सांगत आहेत? इफ वी हॅव स्ट्रेच्ड आवर कर्टन्स अँड एनलार्ज द प्लेस ऑफ टेंट, वी नीड लॉंगर रोप्स अँड स्ट्रॉंगर स्टेक्स. जर आम्ही आमच्या तंबूची जागा वाढवली आहे आणि मग आमच्या तंबूच्या कर्टनला, कपड्याला जर आम्ही खेचलं आहे, तर मग ते खेचलेलंच राहण्यासाठी, वाढलेलंच राहण्यासाठी आम्हाला लांब, पूर्वीपेक्षा लांब रश्शी किंवा दोरीची गरज आहे आणि मजबूत खुंटीची गरज आहे. तंबू कशावर राहतं? काय? असं ठीक आहे, लोखंडी खुंट्या आणि आपली दार. म्हणून मराठीमध्ये काय म्हटलेलं इथे की आपल्या दोऱ्या लांब कर आणि मेखा म्हणजे आपली खुंटी पक्की ठोक. सगळे म्हणा पक्की ठोक. We need to start acting in proportion of our faith that has been enlarged. आता 2024 मध्ये मी तुम्हाला म्हणलो की आमचा विश्वास आम्हाला खेचायचा आहे, ताणायचा आहे, बरोबर? आता ते खेचलंय, ते ताणलंय, तर आम्ही त्याप्रमाणे वागायला पण सुरुवात करायला पाहिजे. ती आहे ती दोरी. म्हणजे कसं असतं माहिती का? आता आपण पुढच्या आठवड्यापासून 21 दिवसाची उपवास प्रार्थना सुरू करणार आहे. तुम्ही फक्त येऊन बघा तिकडं. खरंच तुम्ही येऊन बघा. असे पेटलेले असतात सगळे, असे आग नुसतं राबाशा खानदारी खेदे येशूच्या नावाने झालंच पाहिजे. सगळे प्रार्थना उपवास करून, म्हणजे भूक ठेवून एवढं ते असे आवेशाने प्रार्थना करू शकते 21 दिवसामध्ये आम्हाला कळतंय. पण होत काय राहिलेलं आहे माहिती का? प्रार्थना झाली, आम्ही आमच्या घरी, आम्ही आमच्या खोलीत आलो ना, दोरी मात्र लहान आहे. हॅलो, Pastor Christopher Singh gave me this example. He said, Amit, I wanted to have a car. I first built the shed. Pastor Christopher Singh म्हणाले की अमित, मला कार पाहिजे होती. मी प्रार्थना करत होतो, विश्वास ठेवला आणि मग त्यांनी काय केलं माहिती का? कारसाठी पहिला शेड बांधले. कार आली का? नाही आली. शेड बांधले. दिस इज कॉल्ड ऍक्टिंग इन प्रपोर्शन ऑफ युअर फेथ. याला म्हणतात तुमच्या विश्वासाच्या प्रमाणे आमची कार्यपद्धती ठेवणे. कार आली आहे का? नाही आली, पण शेड मात्र मारलो. का? माझा विश्वास आहे, मी ज्या देवाकडे प्रार्थना केली तो मला कार देणार म्हणजे देणार. हालेलुया, हालेलुया. वाव. स्टार्ट ऍक्टिंग
अकॉर्डिंग टू युअर फेथ. तुमचा विश्वास जितका तुम्ही ताणणार आहे ना, त्याच क्षमतेमध्ये, त्याच मर्यादेमध्ये, तितक्याच मोठ्याने, तितक्याच खेचलेल्या ह्याच्याप्रमाणे आमची कार्यपद्धती देखील आम्ही वाढवणं असं राहा की तुम्ही श्रीमंत आहे. खरं श्रीमंत म्हटलं तर काही विश्वासांना ह्याचं हे आहे, कशाला पास्टर श्रीमंतच कशाला बोलायला लागला. माझा वरचा बाप श्रीमंत आहे. माझा परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू श्रीमंत आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. वी नीड टू ट्रेन आवर माइंड. आम्ही आमचं मन याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आय एम हील्ड. आय हॅव प्रेड फॉर हिलिंग, बट आय विल ऑल्सो ऍक्ट दॅट आय एम हील्ड. मी आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे, कसं होईल, पण मला दुखायच लागलंय. ह्याच्याऐवजी 2024 मध्ये प्रार्थना केल्यानंतर मी बरा झालेलो आहे, मी बरी झालेली आहे, अशा प्रमाणे आमचं वर्तन ठेवणं, आमच्या मनाला आम्ही प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. युअर माइंड कम्स इन बिटवीन युअर फेथ. तुमचा विश्वास आणि तुमचं प्रार्थनेचं उत्तर याच्यामध्ये तुमचं मन येतंय.